रस्ता तरी अशी कथाच्या कथार आहे. अरे 4-5 मुली केल्या आहे दादा तिथं. सकाळी त्या वावरवाल्याने काम केलं तर मला तुम्हाला हाताने भरावं लागलं. अरे बाबा तिकडं नाही इकडं सांगते मी. नानी तुम्ही त्याले शेर ज्वारी काय पोतीच्या पोती द्या, पुरं गोडाऊन तडी होती द्या आम्हाला काही घेणं नाही आहे. अरे का देणार नाही? अरे तुला माहिती आहे का महाराजांची पाठ आहे ती पाठ. अरे सगळं भेटणार पाठ भेटू शकत नाही. पाचचा विषय जो. अरे काकू सगळं भेटणार मी तुला काय सांगते. अरे पाठ भेटणार नाही. हा तेच ना, मग त्या पाठच्या मागे काल दिन 4 बोकडे फिरत होते. ए, कोणती पाठ? अरे पाठ म्हणजे पाठीचा भाऊ नाही होतो असा. मला वाटलं म्हणलं ते आपण पाहायला ते आहे. आपण सकाळी पाहिजे ते बाळ बोकड्या तो दिसेल रे बापा. नानी तुम देऊ उनको. अरे तुम्हाला काय होते काय सांगतो? आम्हाला काही तकलीफ नाही, मग तुम्ही द्या, तुमचं घरचं अन्नधान्य आहे तुम्ही द्या. परंतु ते मला एक विषय सांगा, काय? ज्या टायमाला तुमची हिस्से वाटणी झाली सुतळीचा थोडा कोणाला कमी घेतला, नाही ना. कोणाला जास्त दिला नाही. मग मला सांगा, तुमची 50 पैसे इस्टेट होती तुम्ही 15 रुपये केली मग आणि त्या हिशेच पदरी नादारी का राहिली? अरे नादारी का नाही येणार? अरे त्यांना दान धर्म केलं, पुण्याचं काम केलं त्यांना. कोण म्हणतं असं? अरे मी म्हणते. कोण म्हणतं दान धर्म पुण्य केल्याने नादारी येते? आई साहेब त्या हिनं काय केलं आम्हाला माहिती आहे. अरे मग सांग ना मला काय केलं तर? त्या हिनं काय केलं? काय? दारू प्याली, सट्टा खेळले, रानरंडी केली, वाटेल ते व्यसनाची आई जाऊन त्याच्या पदरी नादारी आली. अशामध्ये जर तुम्ही त्याला शेर ज्वारी दिली, तुमच्या घरातली नांती लक्ष्मी त्यांच्या घरात जाणार, त्याच्या घरातली अवदसा तुमच्या घरात येणार. आपल्या नानी तुमको ऐसा टीम आ जाएगा, मेरा नाना जाएगा बकरने को, तुम जाएंगे पैकड़िया चुनने को, ये भुगलिया जमा करेंगा, मैं ये भुगलिया शेलगाऊंगा. हमारा कुछ नहीं, हमारी अगर नौकरी छूट गई ना, मैं किसकी भी फुटेल फाटेल डबड़े सुधारूंगा. मैं केस और भोगेगा. अरे मैं कुल्फे बेचत फिरूंगा. नानी हम झूठ बोलते नहीं. जात के मुसलमान में मुसलमान, जात के मुसलमान बैठ बैठ के खाते पान, वक्त आने पर लेते दुश्मन की जान, ऐसा हमारा एक ईमान. मैं अगर झूठ बोलूंगा ना, मेरे को अल्लाह की कसम है. मेरे को भी खुदा की कसम. हाँ, मेरे को भगवान की कसम है. मायच्या कधी मी खोटं बोलीन ना, कोणाचा पोरं मग हातात द्या लागेल. ए तुझा मला हायच नाही ना, मी कसं काय सांगू. आणि ती जिंगी. ती झिंगेले घरी जाय. आता घरी जाणार पडेल. अरे मग मला सांग आता मी काय करू? अरे मला काहीतरी विचार द्या तुम्ही. आयडिया. टक्केवारीची गोष्ट आता. 50% काम झालं आपलं. अशी मार ना. बस तू टेन्शन न घेऊ ना. नानी तुम्ही कधी भानगड करेल नाही का? झगडं करेल नाही का? झगडं. तुझ्या नानांची माझी गोष्ट विचारतो का? हा तुमच्या दोन. अरे ज्या दिनपासून लग्न झालं ना, तुझ्या नानांना मला हात सुद्धा नाही लायला अजून. बोट तर लायला असेल बोट. अरे नाही, अरे बोट सुद्धा नाही लावला. म्हणून तुमची डांगरवाई पिकत नाही रे बाबा. ए! अरे बाबा तसं नाही, आमचा झगडा नाही झाला बा. तुम्हाला मी भानगड शिकवतो ना. अरे शिकून दे. बापरे मी बाहेर राहता ना, लगेच 2 मिनिटात घरात चित्रा दरादरी हे लगेच दटांग 2च मिनिटात. अरे सांग ना मग कसं भांगड? तुम्हाला आयडिया सांगतो मी. सांगा. आता आमचे नाना तुमचा नवरा. हा. ए! तुमचा काका आमचा नवरा. सगळ्या तुझ्या मागे वळाय गेला. हा तुमचा नवरा आमचा नाना ते आले, त्याने तुम्हाला हाक मारली. ए मंद्रावती तुम्ही काय करायचं? काय? हा जो पदर आहे ना डोक्यावरचा, हा असं डोक्यावर घेऊन राहतो तुमचा, असं लगेच खांद्यावर घ्यायचा. असं असं लपटी घ्यायचा. जख मारायला साडी सोडायला लाव का ओपन फिरायला लावतो तिने. अरे काय हरामखोर आहे रे बापा तू बी. हरामखोर दिसतो ना मला. ते शिपायला अक्कलच नाही बोलायची, तू बोल. पाय ना काकू साला तू मधी बोल नको.
नानी ह्या पदर खोसला का असं दोन्ही खोया खोशी घ्यायच्या अशा जास्त वर नाही करायचं बरं खाबर नाही कसं संताप संताप माणूस असं असं डोक्यावर बी घेतो काय अरे नाही येड्या है ना दोन्ही खोया खोशी घ्यायच्या नुसतं तन फन करायचं ह्या कोपऱ्याच्या मडके त्या कोपऱ्यात फेके द्यायचे त्या कोपऱ्यातले डबळे ह्या कोपऱ्यात फेके द्यायचे भरेल तांब्या घ्यायचा पाणीचा तुझ्या नानांना प्यायला द्यायचा झक मारायला द्यायचा तुला का टिटीमिटी ढुळढुळ करणं आहे का तरी संताप करणं आहे हा बरोबर हा भरेल तांब्या घ्यायचा आणि भरेल मातनीने फेके मारायचा हा मातनीत फुटली जिबाक तिबाक पाणीच पाणी समजा झाली तुमची तानाताने भानगड करायला काय लागतं तरी चल चल माझ्या मागव हा हा बोलव का माझ्या काकाला बोलव का ओ नानगू हो हो बिलकुल 100% हा नानगू कोण रे आपली माय बोलवते तुम्हाला आपली माय नाही का माझी आई आमची 2 जणांची तुमची आई हा आपली काकू बोलवती आहे माझी माझ्यावरती राणी गा राणी मेली तुमची राणी तिकडे करा तुमची बदली काली तेल पडलं हो नाना तेल पडलं नाही काय बोलते त्याला अरे हा? उतर बाबा इथे काय चालू आहे आमचं मला अरे काय तेल सांडायला ना सर सांगवते सांगवते मध्ये गेले काय झालं कामाला बोलवलं तुम्ही असं का अशी काय करतात भन अगे येडी माझ्या आपल्या घरी माझे भाऊ आलेले मोठे चेट मावली ए कोण आहे रे हा हा म्हणे बिडी चेटार म्हणे माझी जेल आले हो बिडी पे त्याला काय खाण्यावर देऊ खाण्यावर देऊ नाचत फिरू पिटत फिरू अरे बापरे, उद्या फिरू, बापरे. काय करू हा, मारामारीचा खेळ लागला 2 रुपये तिकीट अरे बापरे ए मध्ये बोलू नको तिकीटवाले तिकडे जाण पैशावाले इकडे ए बोलू नको मध्ये नाही नाही आता काय चालू आहे तुझं की खेळ चालू आहे तुमचं काय तुम्ही चालले ना हा अगं लक्ष्मी अशी रागू नको काय माझे वडील भाऊ आलेले आहे कसे करताना आले हे का बरं आले शेरजेवर घेणे करताना आलेले आहे. शेतीवाडी देणार हो, नाही. जेवढं जाईल तेवढं मी जाईल देणार, शेतीवाडी देणार नाही. मी देणार मी नाही देणार. मी देणार तुम्ही जर शेरजीवारी दिली हा. मी माझ्या माहेरी निघून जाणार काय माहेरी. बाहेर जाणार पारे शिपाई ही काय म्हणते तुम्ही शेरजेवर दिली मी मला मध्ये राहणार नाही निघून जाणार ओय काय म्हणतो रे अरे ते माझी बायको आहे मी बोलतोय ना आगे जा जा जाते, जाते. अरे उतरणार. बाबा इकडे या हो. त्या बाबाचं उठत नाही आता ए, हातपाय उठत नाही ना त्याच्यावाले हातपाय आगे गे जा 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 मला गरज नाही तुझी वाली आता जाय ना जा नक्की हो नक्की ए, असं तुम्ही म्हणा ना का तू म्हणतो सपोर्ट मी आहे तिला बोलतोय ना मी सपोर्ट आहे ना तुम्हाला सपोर्ट आहे का अरे शिपाई जा जा मी जर या वाड्यातून गेले ना इथे सगळं अंधार पडणार अंधार हो हे लाईट काय कामाची आहे पारे शिपाई हा हे 500-500चे बल आहे आणि 1000-1000चा मलकुले आणू जिकडे तिकडे लावून देऊ उज आहे जर लाईट गेली बी तर सोरेल पॅनर आहे जनरेटर म्हणा तिकडं हा, नाही जनरेटर तर अलग राहिलं सूर्य पॅनल हा सूर्य पॅनल आहे हा हा तरी पिन घुसली उज आहे समजा जर सूर्य पॅनल बी नाही चाललं आमचा जो जमीन लेटर आहे जमीन लेटर हो जनरेटर जनरेटर हा हे टावरचं जमीन लेटर आहे त्याने चालू केलं वाक 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 चालू जिकडे तिकडे उज आहे तू राहूच नको चालली जाय जा अरे मी राहतच नाही मी चालले सगळे जा ना शे लग्न हो नक्की आता जाऊ दे बोला ना होतं मी हो का तू बोलून घेतो बोला ना तुम्ही अरे माझी बाई आहे ना ती मला बोलतो ना आगे जा 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 तू अरे जा. शिपाई अरे मी राहतच नाही मी चालले तू राहत नाही अगं तू आता गेली ना मला गरज नाही मी या गावामध्ये 17 बायका करून घेणार हा, असं हा बापाले मी 17 बायका करून देईन तुले पटीन तर 18 नवरी करी घे असं तुम्ही म्हणा ना हो म्हणा ना बोला ना तिला 18 या वयामध्ये तिला 18 करायला लावतो का मग तुम्ही बोला ना तिले बोलू नको संताबाई ना मी तुम्हाला
आगे जा 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 निघ तुमच्या मागे सपोर्ट आहे ना मी आता सपोर्ट हा बसा तुम्ही